संघर्ष ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर मुंबईत जाऊयात। एसआरए कार्यालयाच्या बाहेरची आपण दृश्य पाहतोय। रखडलेले एसआरएचे प्रकल्प तातडीने पूर्ण करा अशी मागणी करत वंचित बहुजन आघाडीने आता हे आंदोलन छेडलेलं आहे। मोठी घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते। काय नेमकं घडतंय आंदोलन स्थळातून आपल्याला अपडेट देतोय वेदांत। नक्कीच आपण ज्या प्रकारे बघतोय एसआरए कार्यालयाच्या बाहेर हे आंदोलन सुरू आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते त्यासोबतच मुंबईकर हे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत। घोषणाबाजी केली जाते आणि अनेक रखडलेले प्रकल्प एसआरए कडनं पूर्ण होते आणि अनेक रखडलेले प्रकल्प एसआरए कडनं पूर्ण केले जात नाहीत आणि ते तातडीने पूर्ण करावेत अशी त्यांची मागणी आहे। अनेकदा पाठपुरावा करून सुद्धा एसआरए कडनं कुठल्याही प्रकारे हे प्रकल्प पूर्ण केले जात नाहीये। डेडलाईन पाळली जात नाही आणि त्यामुळेच आपण बघतोय बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि बॅरिकेडिंग केलेलं असताना त्या बॅरिकेडिंगवर चढत आंदोलन केलं जात आहे। त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला निवेदन द्यायचं आहे आणि निवेदन देण्यासाठी अधिकाऱ्यांनी बाहेर यावं। त्यामुळे संपूर्ण आपण हा परिसर बघतोय। मोठ्या संख्येनं मुंबईकर त्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतायत। दीपक वेदांत, वंचित बहुजन आघाडीकडून हे आंदोलन करण्यात येते। कुठले प्रमुख नेते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि एसआरएचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करण्याची तर मागणी करण्यात येतेच आहे, पण आणखी कुठल्या यांच्या मागण्या आहेत? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली की सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन केलं जात आहे, ज्यामध्ये मुंबईचे वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी हे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत आणि काही मुंबईकर ज्यांच्या अनेक समस्या एसआरए संदर्भात आहेत त्यांना सुद्धा सोबत घेऊन हे आंदोलन केलं जात आहे। घोषणाबाजी केली जाते आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की एसआरए अधिकाऱ्यांनी खाली येऊन हे निवेदन स्वीकारावं आणि लवकरात लवकर हे एसआरएचे जे रखडलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण करावेत। आपण काही जणांना नेमक्या मागण्या काय आहेत, मागण्या काय आहेत तुमच्या मागण्या आमच्या 15 वर्षापासून भाडा भेटलेला नाही, गरिबांचे खूप हाल होत आहेत। ह्याच्यावरती काय करू शकता? कुठले प्रकल्प आहेत? सांताक्रूज कलिना, सांताक्रूज वाकोला ब्रिज, अशोकनगर मधून आहे। भारतनगर या ठिकाणी अनेक वर्षापासून एसआरए प्रलंबित आहे। त्या ठिकाणी दरड कोसळून नाहक लोकांचा दळी गेलेला आहे, घरं गेलेले आहे। आम्हाला कोणता एकही आणि प्रशासनाने आम्हाला कोणताही दाखला दिलेला नाही, काही दिलेला नाही, पण आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे। आम्ही यासाठी शेवटी आम्ही राजीव गांधी शिवडी किल्ल्याच्या बाजूला राहतो। 2.5 महिने झाले आम्ही रस्त्यावर बसलोय, आम्हाला कोण बघायला येत नाहीये। आमचे सगळे माणसं पूर्ण रस्त्यावर आहेत। कोण आम्हाला येते बोलले की आम्ही तुम्हाला अधिकार देणार, कोणी करणार दिले आम्हाला, आम्ही रस्त्यावर आहे। आपण बघतोय आक्रमक झालेले हे सगळे आपण कार्यकर्ते बघतोय, मुंबईकर बघतोय, कारण त्यांचं म्हणणं आहे मागील काही दिवसांपासून आम्ही पाठपुरावा करतो, काही जण म्हणतात मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करतो मात्र प्रकल्प होत नाहीयेत आणि त्यामुळेच हे आंदोलन आपण इथे वंचित बहुजन आघाडीचं बघतोय। सुजात आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन एसआरएच्या कार्यालयावर काढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। वेदांत, प्रामुख्यानं एसआरएच्या अधिकाऱ्यांशी तुझं काही याबाबत बोलणं झालेलं आहे का? त्यांच्या एसआरए प्रकल्प लांबण्याची काही कारणं त्यांच्याकडनं दिली गेलीत का, की जी नेहमी कारणं दिली जातात तीच पाहायला मिळतात?